विकेट्स मिळवली आहे अंगद पाटीलची LBW आउट. आता ज्यांचं आगमन झालेलं आहे वल्लभ ग्रामपंचायतीच्या ज्यांच्या सौभाग्यवती प्रियंकाताई राजेश पाटील ज्या विद्यमान सरपंच आहेत ते आमचे मित्र राजूदादा पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समीपेस श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ संघाचे संघनायक प्रतीक म्हात्रे आपल्या सर्व सहकार्यांचं सहर्ष स्वागत आहे. अंगद पाटीलची बहुमूल्य विकेट मात्र पायचेच्या रूपानं पहिल्या षटकामध्ये गमावली आहे. 5 षटकांचा हा खेळ आणि 5 षटकांच्या खेळामध्ये भूषण पाटीलने एक मोठी विकेट गमावली आहे. अनन्य इलम बुर्दुर संघाचा हा डावखुरा गोलंदाज मात्र आजच्या या रजनीमध्ये पहिल्या षटकामध्ये कमाल करतोय. फटका चांगला आहे, बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून मात्र फटकावला आहे. कुणाल पाटील स्ट्राईकवर आला आणि त्यांना मात्र आल्या फक्त फ्लिक दाखवली, आलाय चौकार. छत्रपती काय घडलं याही पेक्षा मला काय घडवायचं आहे याचा आदर्श घालताना मात्र कुणालनं अंगद पाटीलसारखी मोठी विकेट जरी गमावली असेल ना तरी आम्हाला लढायचं आहे, आम्हाला संघाने लढवायला शिकवलं आहे हे दाखवताना पुढच्या 2 चेंडूवर ठोकल्या तब्बल 10 धावा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बोर्डवर धावा लागत आहेत. त्या म्हणजेच 1 बाद 13 धावा KPC इनामपुरी. ऑर्गनायझर एपटिस कंपनीचे लीडर सन्मानित ज्ञानेश्वर पाटील व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपलेही सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. पहिलं षटक कमालीचं राहिलं. अंगद पाटीलचे बहुमूल्य विकेट्स भूषण पाटीलनं जरी कमावले असेल तरी मात्र अप्रतिम कामगिरी करत कुणाल पाटीलनं उरलेल्या 2 चेंडूमध्ये खरपूस समाचार घेत गोलंदाजाला आपला मार्ग दाखवला. पहिल्या षटकाच्या अंती KPC इनामपुरी जाऊन ठेपतो 1 बाद 13. आदर्श घरात ऑन स्ट्राईकचा नवीन गोलंदाज सुधीर पाटील. राईट मोर्द विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू होता जरूर परंतु आदर्शानं आणखीन त्याला आखूड बनवला. अगोदरच स्टेप आउट केलं. पहिल्या चेंडूवर आक्रमणच दाखवलं, ठोकला मिडविकेटच्या डोक्यावरून. लाजवाब षटकार. कमालीचं एफर्ट्स राहिलंय फलंदाजांचं. अंगद पाटीलसारखा ताकदवान फलंदाजाला गमावलं जरी असेल तरी मात्र तिथून धावा जमवायच्या आहेत. कारण इथे रडत नाही बसायचं तर लढावं लागेल. आपला मुख्य खेळाडू जरी गमावला असेल तर टीम ही 11 जणांची असते. त्याच्यामुळे एक कोणी मुख्य नसतोच जणू. प्रत्येक जण इथं मुख्य असतो आणि प्रत्येक जण आपलं मुख्य काम करताना. कुणाल पाटील आदर्श घरात काय सुरेख एफर्ट दाखवतायत. प्रेशर क्रिएट करतात गोलंदाजांवर. पुन्हा एकदा स्टेप आउट जरूर होतं परंतु इथे मात्र चेंडू पडला. चेंडू उचली घेतली आणि अगदी नाका जळून जात विसावला यष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर षटकार खालाय सुधीर पाटीलनं. अनन्य 11
बुरदुल संघ वर्सेस KPC इनामपुरी. दोन संघादरम्यानची लढत सुरू आहे. 1-19 आदर्श घरात आता मात्र आपल्या फलंदाजीचा आदर्श दाखवतोय. सिंगल डबल नाहीच तर मुळात इथे ठोकायचे षटकार. भव्य दिव्य स्पर्धेमध्ये भव्य दिव्य साजरा पहिला सामना साजरा झालाच पाहिजे यासाठी मात्र खटाठोप सुरू आहे. ठोकतोय आणखीन एक षटकार. इथे रक्षण करायचंय आपल्या संघाचं. आदर्शला माहिती आहे 5 चेंडूमध्ये 15 धावा त्यांनी टोकल्यात 2 षटकार त्यानं दाखवले. जरूर काय एफर्ट्स राहिलेत लाजवाब. थर्ड स्लिप मध्ये मात्र अफलातून प्रात्यक्षिक दाखवलाय. झेल भलेही कन्वर्ट झाला नसेल पण मित्रांनो इतिहास फक्त विजयाची नोंद नाही ठेवत तर इतिहास पराभवाची नोंद करतो. फक्त संघर्षात तेवढा दम असायला लागतो. तर दम दाखवला आणि काय सुंदर क्षेत्ररक्षण. जगदीश पाटील तर राहिलाय थर्ड स्लिप मध्ये उभा होता. एफर्ट्स दाखवले झम केला. चेंडू हातामध्ये विसावला असा वाटत असताना चेंडू जमिनीवर लँड झाला पण इथे मात्र संघासाठी 3 धावा सेफी झाल्या. 1 रन कंप्लीट केली आदर्शनं. 6 चेंडूमध्ये 16 धावा तर कुणाल पाटील मात्र 2 चेंडूमध्ये 10 धावा. 1-26. क्रॅकिंग इथे मात्र स्क्वेअर करचा हा फटका पाहतोय. कव्हर आणि पॉईंटच्या मधून मात्र एक लाजवाब फटका लगावला. आखूड टप्प्याची गोलंदाजी सुधीर पाटीलची ओळखली आहे आणि इथे येतोय आणखीन एक कुणाल पाटीलच्या बॅटमधून चौकार. अतिशय उत्तम दर्जाची फलंदाजी सुरू आहे. 2 षटकार 1 चौकार. आता मात्र आपलं लेंथ सुधीर पाटीलनं सुधारले असे म्हणेन. कदाचित सुधीर पाटीलच्या गोलंदाजीचा अंदाज KPC इनामपुरीच्या फलंदाजांना पहिलाच होता. त्यानं पहिल्या चेंडूला अटॅक केला. अकूट टप्प्या चेंडूला भिरकावला आदर्शनं. त्यानंतर एक डॉट त्यानंतर पुन्हा ठोकला आणि त्यानंतर आलेली सिंगलवर. तरी ते मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. रवींद्र खाडेकर वलभ त्यांच्या समेत पाहतो. या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ मारुति पाटिल पुलिस पाटिल वल्लभ और समृद्धि कॉम्प्लेक्स के आज के हमारे अतिथि मेहमान विवेक जी अस्थाना और सुधीर जी श्रीवास्तव, आप यहाँ पर आ चुके हैं। आपका इस मंच के ऊपर आगमन हो चुका है। इस प्रतियोगिता के हमारे ऑर्गेनाइजर सन्माननीय उपसरपंच भोलानाथ शेठ पाटिल, राजू दादा पाटिल और श्री गणेश क्रिकेट क्लब वल्लभ, इनकी ओर से सरपंच उपसरपंच ट्रॉफी 2025 इस पर्व में आपका शान और शौकत के साथ स्वागत है। दिनेश बंधू, सरपंच उपसरपंच चषक 2025 हे पर्व आपण पाहतोय। सौभाग्यवती प्रियंका अजेश पाटील, त्याचबरोबर जयमाला भोलानाथ पाटील यांच्या नावाची ही स्पर्धा खुलती आहे फुलती आहे। काय सुसज्ज मैदान, मिनी वानखडे म्हणून ओळख या मैदानाची कायम राहिली आहे आणि ती ओळख टिकवताना पहा उजेड प्रकाश काय अप्रतिम आहे, दर्जेदार। 1-31 धावा। पंतांची भूमिका बजावताना सुनीलदादा पाटील, जावेद फरीद सर तर अनिलजी टेंबे सर। फुल टॉस चेंडू बॅट वाकडी झाली। सरळ बॅटनं कदाचित भिरकावू शकला असता, परंतु अगोदरच मन बनवलं होतं की मी स्विचिट खेळणार आहे, परंतु स्विचिटसाठी कदाचित पॉईंटला डीपला क्षेत्राशी तैनात आहे। हा लोअर फुल टॉस चेंडू गोलंदाज आदर्श पाटीलचा नीटचा फटकावू शकला नाही आणि पहिला चेंडू आला डॉट। कुणाल पाटील ऑन स्ट्राइक। स्लोवर गोलंदाजी आपण पाहतो, चेंडू रिकामी जागा फेरेल का? सुंदर क्षेत्ररक्षण धावा वाचवताना पाहतोय। फेकी झाली आहे, बॅकअप चांगला होता, 2 रन्स कंप्लीट केल्या गेल्या आणि इथे मात्र एक सुंदर क्षेत्ररक्षण कारण डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याने जोरदार धाव लगावली, जवळपास मिड विकेटपर्यंत आला, स्क्वेअर लेगपर्यंत आला, त्यानं मात्र चेंडूला सीमारेषेच्या आत रोखण्यामध्ये यश संपादन केलं। 2 रन्स वाचवल्या, 2 रन्स बहाली झाल्या। हलक्या हाताची गोलंदाजी, साधा सोपा झेल सुटतोय,
परंतु सुटलेला झेल बरोबर कुणाल स्वतःला आवरू शकला नाही, कुणाल स्वतःला सावरू शकला नाही. नशीब तर बलवत्तर होते जरूर, झेल सुटला होता परंतु पॉपिंग क्रीज एवढी सोडली की तो परत येऊच शकला नाही आणि त्याच्यामुळे मात्र सुटलेल्या झेल बरोबर कुणाल पाटील झाला रनआउट. गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व जयेंद्र खाडेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. आजच्या दिवसाची दुसरी लढत असणार आहे अमन ब्रिगेड 11 वलवली विपक्ष जानमान नावडे. या दोन्ही क्रिकेट संघाच्या संगणकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. अमन ब्रिगेड 11 वलवली विपक्ष जानमान नावडे. अतिशय उत्तम दर्जाची स्पर्धा होण्यासाठी अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यामधला एक टाइम मॅनेजमेंट. क्या बात. कॉमेंट्रीच्या अगोदर आणि बॉल पडण्याच्या अगोदरही 12th मॅन सांगतायत डॉट बॉल. आता काही वेळा मी माईक त्यांच्या तोंडाला सरळ लावेन आणि मग त्यांचाही आवाज जाईल की इट्स अ डॉट बॉल. यशस्वी होत आहेत. आणि आणखीन एक निर्धाव चेंडू. बॅटची आतली काढा लागती. आता घाई नाही आहे. या षटकामध्ये आदर्श पाटील न रोखून धरलं. दुसऱ्या षटकामध्ये खूप खूप साऱ्या धावा गेल्या, तब्बल 18. परंतु या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा देत दर्जेदार गोलंदाजी तुषार पाटील. 2 चेंडूमध्ये एकही धाव नाही. इट्स अ वाईट बॉल कॉल. पहिला अवांतर आजच्या रणनीतीमधला. एक्स्ट्राची रन आली आहे जरूर. बोर्डवर धावा लागतात 34. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा बोर्डवर होत्या. तुषार पाटील 2 चेंडूमध्ये एकही धाव नाही. आदर्श घरत 6 चेंडूमध्ये 16. फुल टॉसला तुषार पाटील मात्र कनेक्ट नाही करू शकला. ही संधी होती भिरकावून देण्याची, भिरकावून देऊ शकला नाही. आणि आदर्श पाटीलनं मात्र उत्तम दर्जेदार कामगिरी करत टिचून गोलंदाजी केली. फक्त धावा दिल्या 3 षटकांचा खेळ संपला आणि बोर्डवर धावा लागत आहेत. केपीसी इनामपुरी 2 बाद 34 धावा. तर निश्चित स्वरूपात वल्लभ ग्रामपंचायतीचे यवन सरपंच या नावाने खऱ्या अर्थाने स्पर्धा ओळखली जातो. यापूर्वी आपण सौभाग्यवती जयमालाताई भोलेनाथ पाटील यांच्या नावाने लागोपाठ दुसऱ्यांदा नाईट स्पर्धा भेटीसाठी आली. यावर्षी आपण पाहतो उपसरपंच भोलानाथ शेठ पाटील आणि त्याचबरोबर सरपंच प्रियंकाताई राजेश पाटील यांच्या नावाची स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. आणि या स्पर्धेकरता हरिभक्त परायण श्री हरदास बुवा टेंबे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. माऊली मनपूर्वक आपलं सरसे स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. पाहुण्यांचंही स्वागत. अतिशय उत्तम सामना आतापर्यंत बॅलन्स राहिलाय. भूषण पाटील वैयक्तिक दुसरं षटक, संघाचं 4थं. लेफ्ट आर्म गोलंदाजी कव्हरच्या दिशेनं. कव्हर पॉईंटचे तसे चेंडूपर्यंत येईल. चेंडू हातातून पडलाय. फेकी होते. थोडा थांबला. क्षेत्ररक्षक थोडासा थांबला फेकी करताना आणि या थांबण्याचा फायदा उचलत मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केली. या 2 धावेनं आदर्श पाटील 18पर्यंत पोहोचलाय. तर संघाची धावसंख्या 2 बाद 36 धावा. भूषण पाटीलच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या होत्या, त्या म्हणजे 13. आणि त्या पहिल्या चेंडूवर धाव येत आहेत 2. आदर्श घरत 7 चेंडूमध्ये 18 धावा. चांगली फलंदाजी राहिली आहे. डॉमिनेटिंग क्रिकेट तो खेळलाय. ज्याप्रमाणे सुधीरला त्याने फटकेबाजी केली पहिल्या चेंडूपासून, तो ॲग्रेसिव्ह राहिला. हाय 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 हॅन हॅन्डसम. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. नेमकं काय घडलंय इथे? बरंच काही घडलंय. साधा सोपा झेल आदर्श घराचा टिपण्याची नामी संधी होती. कदाचित चेंडू तोंडाने गिल्ला की काय असं वाटत असताना हातून निसटला. सेफ लँडिंग झाला आणि इथे मात्र गेला सीमारेषेबाहेर. येतोय खणखणीत चौकार. एक मिनिट पंच.
चौकार. वलवली क्रिकेट संघ अमन ब्रिगेड 11 जानमान नावडे संघाने घ्या नाणेफेकी साठी. क्लिअरिटी. आता आणखीन एक मोठा तडाखा लागवायचा होता. आदर्श घराचा सुटलेला झेल हा त्रासदायक राहील का? कारण आतापर्यंत आदर्श घराची फलंदाजी. मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. बुर्दुल नाईट स्पर्धेच्या दमदार ऑर्गनायझर अनन्या 11चे सर्व आमचे परममित्र ॲडव्होकेट सुनील पाटील सर माजी सरपंच बुर्दुल यांचं आगमन होत आहे. त्यांच्या समवेत आमचे मित्र कैलाश पाटील नारायण आपले मनपूर्वक सरचे स्वागत आहे. आणखीन एक नामी संधी होती परंतु वारंवार जीवनदान नाही. एक साधा सोपा झेल सुटला त्यानंतर मात्र मोठे प्रहार करेल असं वाटत असताना मात्र अखेरकार भूषण पाटीलनं आदर्श घराची बहुमूल्य विकेट्स कमावली. जे रोशनचं कौतुक करावं लागेल. आमचे रोशन कडू चिंद्रान बेस्ट डीजे ऑपरेटर. आताच व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेचे आपले शिल्पकार उपसरपंच भोलानाथ शेठ पाटील यांचे खास परममित्र आणि बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे जिल्हा सरचिटणीस आदरणीय ॲडव्होकेट सुनील पाटील सरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत कैलाश पाटील नारायण उपस्थित आहेत. आपलेही मनपूर्वक स्वागत आहे. 10 चेंडूमध्ये 22 धावांचं बहुमूल्य योगदान देत आदर्श परतलाय. आता मात्र नवीन फलंदाज पाहतोय संदेश म्हात्रे. फटका चांगलाय. आल्या दाखवलाय. काय सुंदर फटका. लॉंगॉनच्या डोक्यावरून थोडासा वाईड खेळा आणि बॅकलिपचा फायदा उठवत मात्र भिरकावला भूषण पाटीलला षटकार. अहो द्या की न्याय स्थानिक इथल्या या भूमिपुत्राला. अहो द्या की न्याय स्थानिक. सर्वे ऑफिसर आदरणीय शंकर सरांचं इथे आगमन झाले. साहेब या सन्माननीय भोलानाथ शेठ पाटील राजूदादा पाटील यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावं आपलं सरपंच सौभाग्यवती प्रियंकाताई राजेश पाटील आणि उपसरपंच श्री भोलेनाथ शेठ पाटील सरपंच या चषकाच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे. भूषण पाटीलच्या गोलंदाजीचं पृथक्करण 2 षटकं 25 धावा आणि तब्बल 3 विकेट. चांगला विकेट त्यानं कमावल्या कारण अंगद पाटील त्यानं पहिल्या षटकामध्ये परतवलं. त्यानंतर मात्र आदर्श असेल आणि संदेश म्हात्रे 3 चांगले विकेट्स त्यानं कमावलेत. आता मात्र अंतिम षटक घेऊन कोण येईल? गोलंदाज अंकुश बॉम्बे. अजय बॉम्बेने एक सुंदर झेल टिपला पाठीमागं याच्या अगोदर चेंडूवरती आणि आदर्शाची खेळ संपवला. एक उत्तम झेल जे झेल ते टिपण्यात आला. आता मात्र बघायचं आहे की 6 चेंडूंचा पूर्वार्ध शिल्लक आहे. 46 धावा बोर्डवर लागलेत. आता धावा आणखीन किती जमतील? स्ट्राईकवर फलंदाज तुषार पाटील, नॉन स्ट्राईकला कार्तिक म्हात्रे. पाहिलं जाईल. सुटला झेल. त्यानंतर मात्र चाच पडत धावत पळत अडखळत डायरेक्ट हिट झाली. या डायरेक्ट हिटवर फलंदाज बाद होईल की नॉट आऊट हे पाहिलं जाईल. रेफर केलं जात आहे 3ऱ्या पंचांकडे. तुषार पाटीलच्या बॅटमधून धावा किती येतील? सिंगल की डबल? कार्तिक म्हात्रे सेफ राहील की अनसेफ? 12th मॅनने एक शब्दही बोलू नका, फक्त डोळे मोठे करून पहा. पंच पाहतील. येणाऱ्या काळामध्ये बोलण्यात आता 3रा पंच केबिनमध्ये ठेवावा लागेल कारण येणारी मंडळी सगळे डोळे विस्फारून पाहतात.
इंटरनॅशनलचे नियम त्याप्रमाणेच करावं लागेल. प्रत्येकजण म्हणतो नाही नाही आऊट होता, एक म्हणतो हां नाही नाही आऊट नव्हताच, पाहिलं जाईल. निरखून पाहिलं जाईल. OUT आऊट, एक रन कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न. कार्तिक मात्रे पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचू शकला नाही आणि अशा प्रकारे आणखीन एक फलंदाज क्रमांक 5 बाद. मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. दत्ताशेठ पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य वलाप, त्यांच्या समेत बालाराम उसाटकर आणि इथे अनन्य 11 गावदेवी बुर्दुल क्रिकेट संघाचे बिग समर्थक सन्माननीय श्री मोतीराम शेठ पाटील माजी सरपंच बुर्दुल यांचे सुपुत्र सागर पाटील बुर्दुल, माणिक शेठ पाटील बुर्दुल, धीरज पाटील आणि सुरेश पाटील. सुरेश शेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावर आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. फेकी केली जाईल, परंतु कदाचित जर अगोदर फेकला असता तर नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज बाद होऊ शकला असता. जर तर नाही चालत आणि त्याशिवाय सरतही नाही. 1 रन्स कंप्लीट केली. 1 रन्सनं तुषार पाटील 2 या धावसंख्येवरती पोहोचला आणि अशा प्रकारे बोर्डवर धावा लागल्या. 5 बाद 48. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अंकुश बॉम्बे गोलंदाजीच्या मार्कवर आहे, तर स्ट्राईकवर मात्र फलंदाज असेल सचिन म्हात्रे. सचिन म्हात्रे वेळेत आपली इनिंग संपवणं बंधनकारक राहील. ओळखली, गोलंदाजानं ओळखलंय, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली आहे, अखूड टप्प्याची गोलंदाजी, या असे जेव्हा चेंडू फेकले जातात ना आणि मग यानंतर जेव्हा रन येते ना त्यावेळेला विचार केला नाही नाही तेव्हा रन नव्हती असंही म्हणताना मी कित्येक वेळा पाहिलंय. पहिल्यांदा ट्राय करायची, परंतु इथे मात्र ट्राय सेफ राहिली. गोलंदाज अंकुश बॉम्बे. क्या बात. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक जणू काही आवासून तयार होता. येऊ दे, मी झेलायला तयार आहे. त्याने मात्र टिपला झेल आणि संपला सचिन म्हात्रेचा हा खेळ. डीजे रणचे सँडी रोशन. तर यानंतरची लढत आहे आमन ब्रिगेड 11 वलवली विपक्ष जानमान नावडे या दोन्ही क्रिकेट संघांसाठी आमचा शेवटचा ऑफिशियली कॉल आहे. सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला टॉस कक्षमध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. स्पर्धेचे नियम तुम्हाला फॉलो करावे लागतील, त्याच्यामुळे तुम्हाला वेळेत येणं गरजेचं आहे. दोन्ही संघाच्या संघनायकानं रिपोर्टिंग करा लगेच, कारण पूर्वार्ध फक्त 2 चेंडूंचा शिल्लक राहिला आहे. अक्षय पाटील स्ट्राईकवर गेला, त्यानं मात्र फक्त दिशा दिली. पॉईंटला क्षेत्ररक्षक तिकडे रेडी होता, त्यानं मात्र चेंडूला अडवला, फेकला, धाव मात्र मिळते. 1 स्लॉग षटक काही कमालीचं राहिलं आहे. अंकुश बॉम्बेचं अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. 5 चेंडू धावा त्यानं दिल्या फक्त आणि फक्त 3. 1 फलंदाजाला बाद केलं. बोर्डवर धावा लागलेत 6 बाद 49. KPC इनामपुरी. शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूला मात्र धाव मिळेल ती आतापर्यंत लेग बाईची फक्त आणि फक्त 1 आणि तब्बल 50 धावा बोर्डवर लागल्या. जिंकण्यासाठी 5 षटकांचा खेळ राहील आणि जिंकण्यासाठी 51 धावांची गरज. तर मान्यवरांचा सन्मानित केलं जाईल. बोलाना शेठ पाटील साहेब या पण व्यासपीठावर. सुनील दादा इथे उपस्थित आहेत. तर आपण पाहतो खऱ्या अर्थाने आमचे गोपीनाथ उसाटकर आमचे क्लासमेट आहेत. विशाल पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. तर श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे आहे दमदार ऑर्गनायझर माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच भोलानाथ शेठ पाटील आणि राजूदादा पाटील विद्यमान सरपंच यांना मी आमंत्रित करत आहे. आपल्या शुभ हस्ते बुर्दुल नाईट क्रिकेट स्पर्धेचे सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर ॲडव्होकेट सुनील पाटील सरांचा सन्मान इथे आपण करावं. सुनील पाटील साहेब ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. ॲडव्होकेट सुनील पाटील सर माजी सरपंच बुर्दुल
तथा ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि सरपंच उपसरपंच चषकाचं सन्मानचिन्ह देऊन स्पर्धेचे शिल्पकार भोलानाथ शेठ पाटील आणि राजूदादा पाटील यांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान त्यांचा इथे केला जात आहे। यानंतरचा सन्मान असेल आदरणीय कैलासदादा पाटील नारायण सुनील दादांचे खास ते परममित्र आहेत। नावडे विपक्ष बलबली शेवटचा पुकार आहे। कैलास पाटील यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे। क्रिकेटला धर्म म्हणणारे व्यक्तिमत्व की जिथे क्रिकेटच्या संघर्षांच्या विचारांची वस्ती तिथेच आमची दोस्ती ही संकल्पना सातत्याने उरासी बाळगणारे एक नामांकित क्रिकेटर कैलास पाटील यांचा सन्मान इथे केला जात आहे। यानंतरचा सन्मान असेल आदरणीय समृद्धि कॉम्प्लेक्स विवेक अस्थाना और सुधीर श्रीवास्तव। आइए साहब आपका यहाँ पर सम्मान किया जाएगा। विवेक सर आइए और सुधीर सर आपका यहाँ पर सम्मान किया जाएगा। समृद्धि कॉम्प्लेक्स भोलानाथ शेठ पाटील राजूदादा पाटील यांचं निमंत्रण स्वीकारून आपण इथे आलेला आहात। निश्चित रूप से इस प्रतियोगिता के ऑर्गेनाइजर कमेटी की ओर से विवेक अस्थाना और सुधीर श्रीवास्तव साहब का यहाँ पर सरपंच उपसरपंच ट्रॉफी 2025 के माध्यम से यहाँ पर गौरव यानी कि सम्मान किया जा रहा है। या साहेब या वलवली क्रिकेट संघ तर निश्चित रूप से और आदरणीय सुधीर सर विवेक सर का यहाँ पर सम्मान किया जा रहा है। मान्यवरांचा सन्मान बघा वलभ गावातील आमच्या श्री गणेश क्रिकेट संघाची असणारी एकता कौतुक करावे लागेल त्यांचं खऱ्या अर्थाने। आदरणीय मान्यवरांचा सन्मान इथे केला जात आहे। यानंतरचा सन्मान असेल वलभ गावातील जावई परिवार रमेश खानावकर यांचा सन्मान इथे केला जाईल। एकेकाळचे नामांकित क्रिकेटर या रमेश आपला श्री गणेश क्रिकेट संघ वलभ यांच्या वतीने आम्ही इथे सरचे स्वागत आपला करतो। इथे नाणेफेकी साठी दोन्ही क्रिकेट संघाचे संघनायक अमन ब्रिगेड वलवली विपक्ष जानमान नावडे इथे रमेश खानावकर जावई परिवार आहेत नावडे खऱ्या अर्थाने भोलानाथ शेठ पाटील साहेब आम्हाला ती इन्फॉर्मेशन दिली। पाटील घराण्याचे ते जावई परिवार आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने इथे केला जात आहे। त्यानंतरचा सन्मान असेल हरिभक्त पारायण श्री हरदास बुवा टेंबे या माऊली या आपला सन्मान इथे केला जाईल। सामन्याकडे आपण बोलणार आहोत। लेखित सामन्याकडे बोलूया। वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व माऊली या की पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी पंढरीचा वारकरी आणि सह्याद्रीचा धारकरी अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान इथे केला जात आहे। पुन्हा एकदा बोलूया सामनाकडे आमचे दिनेश बंधू पाटील यांच्याकडे आपण बोलूया। धन्यवाद महागुरु गडगे सर। अतिशय उत्तम दर्जाची स्पर्धा आणि सर्वोत्तम सामना या स्पर्धेचं मुख्य आकर्षण असतं। पहिला सामना अगदी पाहिला तर आपण 7:10 पहिला चेंडू पडलाय। या स्पर्धेचं यश आहे मित्रांनो। अंगद पाटीलचा पहिला चेंडू महेश पाटीलला परफेक्ट यॉर्कर झेलू शकला नाही आणि क्लीन बोल्ड पहिला चेंडू महेश पाटील डिपार्ट। सरपंच आणि उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेसाठी आणि अनन्या गावदेवी बुर्दुल क्रिकेट संघाला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत। स्पर्धेचे शिल्पकार भोलानाथ शेठ पाटील यांचे खास मित्र आणि अंबरनाथ पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश शेठ पाटील, माजी सरपंच चिंतामणी शेठ पाटील आणि माजी सरपंच मोतीराम शेठ पाटील बुर्दुल या त्रिवेणी संगमच्या वतीने स्पर्धेला आणि त्याचबरोबर बुर्दुल क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत। 51 धावांचा पाठलाग करायचा 30 चेंडूमध्ये, परंतु पहिल्या चेंडूवर अंगद पाटील इनामपुरी एक्सप्रेसनं मात्र दांडी गोल केली आणि महेशला शून्यावरती परतलाय। अभि पाटील नवीन फलंदाज तर नॉन स्ट्राईकला अजय बॉम्बे। सुरुवात तर खराब होतीये ती अनन्या 11 बुर्दुल संघाची। राईट मोर द विकेट इनामपुरी एक्सप्रेस। अंगद पाटील गोलंदाजीमध्ये मातब्बर राहिलाय। अनेक मोठ्या टुर्नामेंट खेळण्याचा बहुमान ज्याला प्राप्त झालाय। रायगडकरांसाठी अनेक चांगले सामने त्याने वाचवलेत गोलंदाजीच्या माध्यमातून। तोच केपीची इनामपुरीचा हा गोलंदाज
इनामपूर एक्सप्रेस अंगद पाटील पुन्हा एकदा सज्ज. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत खाता नाही उघडलाय. क्या बात, लाजवाब अक्षयचं लाजवाब वेपर्स. बॅटची कडा शिवली चेंडूला, यष्टिरक्षकाचा हाती लागला, पण त्यानंतर सुद्धा फक्त प्रयत्न होता पहिल्यांदा चेंडूला अडवायचा, परंतु एपर्स जास्त राहिले आणि झेल कन्वर्ट झाला. लगातारचा दुसरा फलंदाज बाद. ज्यावेळेस पाण्याची पूर्तता केली जाईल 3 षटक संपल्यानंतर जानुमान नावडे विपक्ष अमन ब्रिगेड 11 वलवली क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक इथे केली जाणार आहे. कपाली केसरी गंध आम्हाला शिवरायांचा छंद, बोला जगदंब जगदंब जगदंब. इथे मात्र केपीसी इनामपुरी संघ आता फ्रंट फुटवर येतोय. पूर्वार्धामध्ये 50 धावा बोर्डवर लागल्या, 51 धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु अनन्य 11 बुर्दुळ संघ अडचणीमध्ये. आतापर्यंत खातं उघडलं नाहीये. डावखुरा फलंदाज भूषण पाटील आणखीन एक निर्धाव चेंडू. इथे पाहतोय 4 बॉल मध्ये 2 बाद 0 अशी अवस्था अनन्य 11 बुर्दुळ संघाची. पुन्हा एकदा अंगद पाटील, आणखीन एक निर्धाव चेंडू या स्पर्धेमधला. उपसरपंच आणि उपसरपंच चषक, सरपंच आणि उपसरपंच चषक 2025च्या रजनीमधला पहिला मेडन षटक फेकण्याचा बहुमान इथे फटकावला जाईल का? अंगद पाटील ती कमाल दाखवेल का? पहिले 2 विकेट घेतल्यानंतर अनन्य 11 बुर्दुळ संघाचे फलंदाज प्रेशरमध्ये पाहतोय. भूषण पाटील ऑन स्ट्राईक. वाईट बॉल एक्स्ट्राची रन खातं उघडलंय. अखेरकार मात्र एक्स्ट्राच्या रन अनन्य 11 बुर्दुळ संघाचं 1 या धावसंख्येनं अकाउंट ओपन झालंय धावांचं. क्रिकेटमध्ये धावा कुठून येऊ द्या, धावा येण्याचा मतलब. नेमका काय प्रयास राहिलाय, फेकी होईल. इथे मात्र आपण पाहतो की खऱ्या अर्थानं तरी ती व्यासपीठावर आपण पाहतो वल्लभ गावातील आदरणीय व्यक्तिमत्व राहुल वनगे आणि विकास वनगे, एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ आयोजित सरपंच आणि उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. 2 बाद 2, 51 धावांचा पाठलाग 30 चेंडूमध्ये करायचं, त्यापैकी 6 चेंडू मात्र संपलेत. प्रमुख 2 फलंदाज 0वरती परतले आणि अडचणीमध्ये आला अनन्य 11 बुर्दुळ संघ. परंतु अजून इथून काही बिनसलं नाहीये, अजून इथून काही बिघडलं नाहीये. दिल्ली खूप दूर आहे, प्रवास सामन्याचा खूप दूर आहे. एका दुसरं षटक जर मोठं आलं धावांचं तर मात्र पुन्हा एकदा अनन्य 11 बुर्दुळ संघ कमबॅक करेल. कमबॅक करणारी फलंदाजी भूषण पाटील आणि अजय बॉम्बेला दाखवावी लागेल. अजय बॉम्बे जो आतापर्यंत स्ट्राईकवर आलाच नाहीये, त्यानं पडझड पाहिली आहे फक्त नॉन स्ट्राईक एंडची, आणि पुन्हा एकदा तो नॉन स्ट्राईक एंडला उभा राहील. भूषण पाटील त्याच्यावर जबाबदारी राहिली आहे. सचिन मात्र गोलंदाजीच्या मार्कवर आहे. पहिला चेंडूला सामोरं जाईल भूषण पाटील. पहिल्या षटकासाठी तब्बल 5 मिनिटाचा वेळ लागला. इथे प्रत्येक षटकासाठी वेळ मोजला जातो याची नोंद घ्या. अखेरकार बॅट कनेक्ट झाली आणि 1 रन कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न नाही आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. अगोदरच ओळखलं होतं अंगद पाटीलनं की तिकडे चेंडू फिरकावला जाईल. 1 रन आणि पहिली रन मात्र आली बॅटची भूषण पाटीलच्या बॅटमधून. 3 धावा धापलकावर लागत आहेत. 1.1 चेंडूचा खेळ संपला. 2 बाद 3. अजय बॉम्बे पहिल्यांदा स्ट्राईकवर. 20 मिनिटामध्ये पहिली 4 षटकं टाकणं बंधनकारक राहतीलच तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्हाला वेळेचंही बंधन
भान ठेवावं लागणार आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. फटका फसलाय. चेंडू राहिला बराच वेळ हवेत. फर्स्ट स्लिप मात्र क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आला. तिघांना त्यांना थांबवलं आणि अखेरकार बराच वेळ नॉन स्ट्रायकिंगला उभा असलेला अजय बॉम्बे स्ट्राईकवर गेला आणि पहिल्या चेंडूवर तोही झाला बाद. सँडी डीजे जिथं असेल ना वलवली एक रंगत वेगळीच असते. दिनेश बंधू राजेश शेठ खानावकर नावडे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 4001 रुपयाचं सहकार्य केल्याबद्दल आपला आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ वलभ यांच्या वतीने आभारी ते व्यक्त करतो. स्पर्धा संपन्न होण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी बऱ्याच गोष्टी बरेच घटक महत्त्वाचे असतात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक पहिले आयोजक. बऱ्याच अवधीनंतर म्हणजे पहिल्यांदा हे एफर्ट्स पाहिले. स्ट्राईकवर आला सुधीर पाटील पहिल्यांदा. त्यांना मात्र कव्हरच्या डोक्यावरून एक लाजवाब फटका लगावत ठोकला. हा मात्र लाजवाब षटकार. अजून काय पाहिजे बाहेर. रमेश खानावकर नावडे यांच्या वतीने स्पर्धेसाठी 4000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही ते मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. सुधीर पाटील लगेचच परतला. एक मोठा फटका दाखवला सुधीरनं. आशा पल्लवित केल्या. वाटलं होतं की आता धावांचा फ्लो सुरू होईल, परंतु फ्लो थांबला. पुढच्या चेंडूवर सचिन म्हात्रेनं पुनरागमन केलं आणि सुधीर पाटीलला झेल देण्यास भाग पडला. यष्टरक्षकांना झेल टिपला. फलंदाज सुधीर पाटील क्रमांक 4 बाद. संकट येतील, संकटे जातील. संकट पेलण्यासाठी तुम्हाला वाघाचं काळीज असावं लागतं. संकटांना खांद्यावर लिहिल्या पेलत यशाचा मार्ग सुकर करण्यासाठी तुम्हाला सदैव प्रयत्न करावे लागत आहेत. तो प्रयत्न आता अनन्या 11 बुर्दुर संघाचा एखादा जिगरबाज फलंदाज करेल का? एखादा जिगरबाज फलंदाज. आता मात्र पहिल्या चेंडूवर प्रतीक कोपरकरनं दाखवलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावर 1 चौकार. भले ही 4 गमावले असतील, परंतु इथे या षटकामध्ये 1 षटकार 1 चौकार दाखवत धावा सुरू झालेत. प्रतीक कोपरकरला या सामन्याची कमांड आता आपल्या हातामध्ये घ्यावी लागणार आहे. ज्या प्रकारचा खेळ राहिला आहे आतापर्यंत, कमकुवत फलंदाजी राहिली आहे, त्या कमकुवतला स्ट्रॉंग बनवत मोठा फटकेबाजी करावी लागेल. फटकेबाजी करावी लागेल. गेअर शिफ्ट करावा लागेल. मोमेंटो शिफ्ट आपल्याकडे करावा लागेल. एक युटर्न घ्यावा लागेल. तर युटर्न दाखवतोय प्रतीक कोपरकर. काय सुंदर फटका पहा. राईट आर्म राऊंड द विकेटला स्लॉटमध्ये आलेला चेंडूला भिरकावला. अक्षरशः भिरकावून दिला लॉंगॉनच्या डोक्यावरून. इट्स अ मायटी 6 रन. तरी ते नाणेफेक केले जात आहे. थँक दिनेश बंधू. स्पोर्ट्स 11 वलवली विपक्ष जानमान नावडे मुकेश शेलेटकर संगणक घ्यायच्या बघा वलवली. चला नाणेफेक केली जाईल. निश्चित स्वरूपात ॲडव्होकेट सुनील पाटील साहेब माजी सरपंच बुर्दुल. सुनील पाटील सर या. बुर्दुल नाईट स्पर्धा सुद्धा येणाऱ्या 7 फेब्रुवारीला सरपंचाच्या खऱ्या अर्थाने त्यांच्या 7 ते 11 फेब्रुवारीला सुनील दादांच्या संकल्पनेतून स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. सुनील पाटील सर टुडे ऑन टेबल चीफ गेस्ट. प्लीज कॉल द टॉस. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा उद्भा कौल अमन 11 अर्थात पी.के. शेठ पाटील वल्लभ यांनी पुरस्कृत केलेला संघ. संघाने किती उत्कंठा आहे सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धा खेळण्याची. एक्सायटेड आहेत. चांगली टुर्नामेंट आहे खेळण्याची खूप. थँक्यू सर.
तर अमन ब्रिगेड 11 वलवली क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकलेला आहे. संघनायक डिसाईड केलेला आहे निर्णय. वेट अँड वॉच. वळूया आपण सामन्याकडे. नावडे संघाचा संघनायक महेश तर आणखीन हुशार निघाला, कारण कमेंट्स घ्यायच्या अगोदरच त्यानं ओळखलं की आपण बाजूला जाऊन बसावं म्हणजे आपल्या वाटेला काही प्रश्न येणार नाहीत आणि ती हुशारी दाखवली आणि अखेरकार त्यात यशस्वी संपादन झाला. इथून सुरुवात जरूर झाली, धावांचा फ्लो जरूर सुरू झाला आहे, चांगल्या धावा जमायला सुरुवात झाली आहे, क्षेत्ररक्षणामध्ये चुका घडायला सुरुवात झाली आहे. इथे चूक केली जाईल क्या बात. अंगद ही तयार नव्हता, फलंदाज रनआउट तर सहजच झाला असता, अंगद ही गाफील राहिला. क्रिकेटमध्ये थोडंसं राहिलं आहे आपलं अग्रेशन अशा प्रकारचं राहतं. काही टीममध्ये मी पाहिलं आहे चेंडू क्षेत्ररक्षकाकडे जेव्हा जातो ना आणि त्याच्याकडून चूक होते ना त्यावेळेला यष्टरक्षक बोलतो फेक लवकर आणि त्या नादामध्ये तो आणखीन एक चूक करतो. त्याच्यामुळे पहिल्यांदा त्याला स्थिरस्थान होऊ द्या, तो झाला नाही. अंगद पाटीलही गाफील राहिला आणि अशा प्रकारे धावा आल्या तब्बल 3. 4 बाद 22 धावा, 17 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. सामना आता दोलायमान परिस्थितीमध्ये दूर नाही आहे सामना. अनन्य 11 बुर्दुळ संघाच्या आटोक्यात आहे. भूषण पाटीलनं हवेत उडवला चेंडू, 30 यार्डाच्या बाहेर राहिलाय. लाजवाब प्रतीकचा हा झेल. भूषण पाटील मात्र स्ट्राईक कन्वर्ट नाही करू शकला आणि त्याच्यामुळेच मोठा फटका दाखवायच्या नादामध्ये अंगद पाटीलनं कमावली आहे आपल्या वाट्याची आणखीन एक विकेट. अनन्य 11 बुर्दुळ संघाला.
आवाजानं आज संपूर्ण रजनी गाजेल आणि एक भारदस्त आवाज आहे धनिक हर्षजी मडवी नवी मुंबई यांचंही आगमन झालं आहे, त्यांचंही मनस्वी स्वागत करूया. 12 चेंडू 27 धावांची गरज आहे. भूषण पाटील आणि तन्मय पाटीलला तन्मयतेने खेळावं लागेल. चला सामना सुरू करा. 3 षटकांचा खेळ संपला आहे. आपल्याकडे वेळ हा मुख्य फॅक्टर राहिला आहे, की फॅक्टर राहिला आहे डिसिप्लिन आणि त्यामधले टाईम मॅनेजमेंट. या मंचावरती जेव्हा जेव्हा इथे मॅचेस असतात ना, सगळं तुम्हाला डिसिप्लिन दिसेल. त्याच्यामुळे आपलं स्टँडर्ड जपण्यासाठी, आपलं स्टँडर्ड राखण्यासाठी इथला प्रत्येक माणूस कटिबद्ध आहे. क्षेत्ररक्षण लावायचे. 12 चेंडू 27 धावांची गरज. अनन्य बुर्दूर संघाला भूषण पाटील ऑन स्ट्राईक, ज्यानं 5 चेंडूमध्ये 4 धावा जोडलेत. तन्मय पाटीलनं 4 चेंडूमध्ये 2 धावा जोडलेत. यश मात्रे गोलंदाजीच्या मार्कवर एक निर्णायक षटक हातलेल असं म्हटलं तर वावगठानं नाही आहे. या षटकामध्ये धावा किती येतील, या षटकामध्ये धावा किती जोडल्या जातील, या षटकामध्ये धावा किती रोखल्या जातील यावर अवलंबून राहील की पुढचा अंतिम षटकामध्ये अनन्य बुर्दूर संघ काय खेळ करेल. लास्ट कॉल फॉर KPC इनामपुरी. आयोजकांकडे विनंती आहे ते का फिल्डिंग लगेच लावायचे प्लीज. वारंवार फेरबदल होत आहेत कारण इथे टाईम अलर्ट आहे, याची नोंद तुम्ही घ्या. 12 चेंडू 27 धावांची गरज. भूषण पाटील ऑन स्ट्राईक. यश मात्रे एक हाताळतोय निर्णायक षटक. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक घेऊन स्ट्राईकवर भूषण रेडी आहे. राईट आर्म राऊंड विकेट. कार्पेट मिड विकेट चेंडू जाईल. सिंगल रन. फेकी होतीये. आता पंच डिस्कस करतील की नेमकं काय करायचं आहे. पहा, अशी हितगुज असते. हा ड्रामा आहे ना, ड्रामा संपला तर मी सांगतो की नेमकं काय. येस पंच, एक्झॅक्टली तेच होतं. परंतु एक द्विधा मनस्थिती पाहिली. पहिल्यांदा 1 रन कंप्लीट होती, दुसऱ्याला धावला नाही. परंतु ज्या वेळेला दुसरी रन धावला आणि तो पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला ना, तर अनन्य 11 बुर्दूर संघाच्या पॅव्हिलियनमधून आवाज आला की 2 रन कंप्लीट आहेत. आऊट असता तर काय, मग विचार केला असता कदाचित. परंतु खऱ्या अर्थानं 1 रन कंप्लीट आहे, अजूनही काही बिघडलं नाही आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे. ठोक्याव्या लागतील धावा जर सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये मान हॅलो मानाच्या, अभिमानाच्या आणि स्वाभिमानाच्या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर इथून जिंकावं लागेल. दोन्ही संघ धडपडत आहेत. एका बाजूला KPC इनामपुरी चांगले प्रयत्न करतोय. तन्मय पाटील ऑन स्ट्राईक. काय गोलंदाजी राहिली आहे, टिचून गोलंदाजी, खोलवर टप्प्याची गोलंदाजी भरता वेगान टाकली जाते आहे. इथे बहुमूल्य विकेट्स विना ठाये गमावले जात आहेत. नांगी का टाकली आहे अनन्य 11 बुर्दूर संघाचे फलंदाज एफर्ट्स का दाखवले आहेत. मी नेहमी सांगतो, बोला जातात मैदानामध्ये कधीच माणूस हारत नाही. पहिल्यांदा माणूस हारतो मनामध्ये आणि मग जाऊन तो हारतो रणांगणामध्ये. ज्या प्रकारचा खेळ राहिला, पहिल्यांदा अंगद पाटीलनं प्रेशर क्रिएट केलं, कंबरड मोडलं फलंदाजीचं. 3 फलंदाजांना बाद केल्यानंतर तिथून उभारी घेऊ शकला नाही. परंतु प्रतीकनं दाखवणारे काही फटके यशदायी जरूर राहिलेत. इथून मात्र भूषण पाटील आणि तन्मय पाटीलला कमालीचा खेळ दाखवावा लागणार आहे. सुंदर गोलंदाजी, वारंवार एक्स्ट्रा कॉलच्या दिशेने चेंडू मात्र जातोय. पुन्हा एकदा फेकी होते आणि आता चूक नाही, आता चूक नाही. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचं स्वप्न भंगलं आणि फलंदाज झाला बाद. डीजे सत्र संपलं ना की मान्यवरांचा आपण सन्मान करू. त्यामध्ये जयेंद्र खाडेकर असतील, रवींद्र खाडेकर, राहुल वनगे, विकास वनगे आणि बालाराम उसाटकर या व्यक्तिमत्वांचा सत्र संपल्यानंतर इथे सन्मान केला जाणार आहे. प्रभाकर शेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं मनपूर्वक स्वागत आणि शासकीय यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे सर्वे ऑफिसर शंकर सरांचा इथे सन्मान केला जाणार आहे. 6 बाद 29 धावा बोर्डवर लागले. आता मात्र 9 चेंडू आणि 22 धावांची गरज. 9 चेंडू 22 धावा. जगदीश पाटील नवीन फलंदाज. बुर्दूर संघानं सिंगल डबल भर दिला नाही. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. प्रतीकचा चांगला खेळ राहिला. त्यांनी होतकरूपणा जरूर दाखवला.
आणि एक होतकरूपणा दाखवला तो म्हणजेच तन्मय पाटीलनं. सुधीरने एक षटकार ठोकला होता. क्या बात, अतिशय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी. आपल्या शरीरयष्टीपासून लांब ठेवलं आणि आउटसाईड तो ऑफस्टम अगदी वाईट यॉर्करचा प्रयत्न राहिला. यश मात्रेचं ही कमालीचं षटक हाताळलं जात आहे. तशा धावा अनन्या बुद्रुक संघाला फार नव्हत्याच मुळात, परंतु गोलंदाजी काय कमालीची हाताळली आहे केपीसी इनामपुरीच्या या जिगरबाज गोलंदाजाने. चेंडू हवेत राहिला. फलंदाज क्रमांक 7 होईल बाद. चला केपीसी इनामपुरी क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. या सामन्याला बघा उशीर होत आहे. पहिल्याच सामन्याला उशीर होत आहे. क्षेत्ररक्षण रचना लगेचच आपण सज्ज राहायचे. यानंतर जो सामना आहे दोन्ही संघांना नावडे आणि त्याचबरोबर वलवडी संघांना रेडी राहायचं आहे. सामना संपला ना की अजिबात विलंब लावायचा नाही. त्याच्यामुळे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण रेडी राहायचं आहे. 7 फलंदाज परतलेत अनन्या बुद्रुक संघाचे आणि 7 चेंडू 22 धावांची गरज. 7चा आकडा आता कोणाला फलदायी ठरेल. गोलंदाजी तर कमालीची राहिली आहे केपीसी इनामपुरी संघाच्या जिगरबाज गोलंदाजांची. रोखून धरलं. एक मोठा फटका. पहा ह्या धावा वाजतायत. दैव बलवत्तर आहे. इथे मात्र अंतिम चेंडू ही आला निर्धाव आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपला. 7 बाद 29 धावा जिंकण्यासाठी मात्र 6 बॉल आणि 22 रनची गरज. डीजे ऑपरेटर बघा रोशन. 7 बाद म्हटल्यावर त्यांनी लगेच 7 जणींचं हे गाणं लावलं. टायमिंग खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे मित्रांनो. त्याच्यामुळे टायमिंगला अनन्यसाधारण आपल्या लाईफमध्ये महत्त्व आहे. तो महत्त्व जपताना इथे क्रिकेटमध्ये पहिल्यांदा खऱ्या अर्थानं बुद्रुक संघानं आज टॉस जिंकला जरूर. मी म्हणेन की गोलंदाजीही तशी भरीव राहिली. काही झेल त्यांनी सोडले परंतु त्यानंतरसुद्धा बोर्डवर धावा 50च राहिल्या. परंतु या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरणारी टीम आणि त्यांची मुख्य फळी मात्र कोलॅप्स झाली. सहा बॉल आणि 22 धावा. क्रिकेटचे मूळ तंत्र लक्षात असलं ना की कोणत्याही मैदानावर जा तुम्हाला फार त्रास होत नाही. त्याच्यामुळे मूळ मंत्राला बेसला चिटकून राहायचं कोणत्याही गोष्टीच्या. सगळं अलबेल सुरू आहे केपीसी इनामपुरी संघासाठी. गोलंदाज कार्तिक मात्रे पहिला चेंडू टाकतो निर्धाव आणि इथे मात्र अनन्या बुद्रुक संघ अडचणींना सामोरं जातोय. संकट आता ओढावलंय पराभवाचं. 5 चेंडू 22 धावा. भूषण पाटील ऑन स्ट्राईक. भूषण पाटील डावखुरा ऑलराऊंडर. हाही फटका फसलाय. मोठा जरूर नाही आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात येईल आणि या 2 रन कंप्लीट भूषण पाटीलच्या नावावरती. या 2 धाव्याने 31 वर मजर मारली जाईल. चेंडू उरतील आता मात्र 4 आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. फक्त मोठे फटके, फक्त आणि फक्त षटकार. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम राहिलाय. पुन्हा एकदा फेरबदल युवरचनेमध्ये पाहतोय. 4 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. कार्तिक मात्रे राईट आर्म राऊंड द विकेट. फिल्डिंग पहा. डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक रेडी होता. त्यांना माहिती ही ओळख राहिली आहे केपीसी इनामपुरी संघाची की क्षेत्ररक्षण कसं सजवायचं आणि उपयोगी ठरला. इथे मात्र 1च रन आली आणि त्याच्यामुळे आता 3 चेंडू 19 धावांची गरज. 3 चेंडू 19 कंपल्सरी चेसिंग असल्या कारणानं तुम्हाला मोठे फटकेही विजय संपादन करून देऊ शकत नाही. गोलंदाजानं जर कोणती चूक केली नाही तर सामना पराभूत होऊ शकत नाही तो केपीसी इनामपुरी संघ.
चला चला सामना सुरू करा प्लीज. फुल्लर लेनचा चेंडू आणखीन एक खेळू शकला नाही योगेश पाटील आणि हा मात्र डॉट बॉल. सामना एकतर्फी नेला आपल्या गोलंदाजीच्या आधारावरती. 2/19 धावा अनन्य 11 बुर्दुळ संघासाठी. अकोट टप्प्याचा चेंडू सपेशर अपयशी. आणखीन एक निर्धाव चेंडू. कार्तिक माद्रेनं 5 चेंडूमध्ये फक्त धावा दिले 3 आणि आपल्या संघाला विजयरथावर आरूढ करण्यासाठी सज्ज झाला KPC इनामपुरी संघ. वलवडी संघ आपला निर्णय अंतिम चेंडूवर फलंदाज झाला बाद. कार्तिकनं यश संपादन केलं आणि अशा प्रकारे पहिल्या सामन्यामध्ये अनन्या बुर्दुळ संघ मात्र पराभवाला सामोरं जावं लागतंय. विजय संघाचा मनपूर्वक अभिनंदन KPC इनामपुरी. थँक्स दिनेश बंधू. आता जी लढत झाली KPC इनामपुरी विपक्ष अनन्या 11 गावदेवी बुर्दुळ या लढतीमध्ये KPC इनामपुरी क्रिकेट संघ विजय संपादित केलं. श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने तुमचं, वल्लभच्या संघाच्या वतीने तुमचं अभिनंदन आणि बुर्दुळ क्रिकेट संघ तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. मान्यवरांचा सन्मान केला जाईल. शासकीय यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे सर्वे ऑफिसर आदरणीय शंकर सरांचा इथे सन्मान केला जाणार आहे. सुनीलदादा पाटील, ॲडव्होकेट सुनीलदादा पाटील, माजी सरपंच बुर्दुळ, कैलाश पाटील नारेन, आपण इथे उपस्थित राहिलं, तुमचा मनपूर्वक आभार. या तर या सामन्याचा हिरो या शंकर सर या शासकीय यंत्रणेमध्ये कार्यरत आहेत आणि त्या सर्व